ठाणे शहरात सोमवारी पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून या पावसादरम्यान पोखरण रस्ता क्रमांक 2 येथील गांधीनगर सुभाषनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले होर्डिंग अचानक कोसळले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या निमित्ताने शहरातील धोकादायक होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। ठाणे शहरात गेली 2 दिवस पावसाचा जोर वाढला आहे। सोमवार सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड आहे। याच पावसादरम्यान गांधीनगर सुभाषनगर भागात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले एक मोठे होर्डिंग अचानक कोसळले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या मार्गावर सकाळच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु पावसामुळे शहरात शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असून त्याचबरोबर नागरिकांनाही अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। यामुळे रस्त्यावर वाहने कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला माहिती दिल्यानंतर होर्डिंग हटवण्याचे काम सुरू करण्यात आले। ठाणे शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारची मोठी होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत। पावसाळ्यात अशी होर्डिंग्ज धोकादायक पडण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे सर्व होर्डिंगची तातडीने संरचनात्मक तपासणी करून धोकादायक होर्डिंग्ज हटवावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच? कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांनी आंदोलनादरम्यान पडलेल्या झाडाच्या फांद्या अंगावर घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध वृक्ष छाटणी करण्यात महापालिकेला अपयश आल्याने नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला। या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाढवे, माजी नगरसेवक नरेश मणेरा, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, शाखा प्रमुख तानाजी कदम यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सदर आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलकांनी शहरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक वृक्ष छाटणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली। तसेच पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामे वेळेत आणि प्रभावीपणे न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनानंतर शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। शहरातील धोकादायक झाडांची तातडीने छाटणी, पडलेल्या झाडांचे जलदगतीने हटवणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। घटनेचा प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्माननीय केदारजी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाढवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्षपातीकरण, त्या वृक्षपातीकरणच्या अधिकाऱ्यांना
फांद्या छाटण्यामध्ये अजिबात रस नसतो, कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्याला 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासाकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो, कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते. असं भ्रष्टाचार खात्यामधल्या या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत. आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईट मध्येच गुंतलेले असतात, त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. पण लक्षात ठेवा, 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे. हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे जिथे जिथे जेव्हा ठाणे संकट असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे. ठाणे शहरात गेल्या 24 तासात मुसळधार पावसादरम्यान 110 झाडे कोसळली असून 38 फांद्या तुटल्या, तर 14 झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना नागरिकांचा जीवितास धोकादायक ठरू लागल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमध्ये यापूर्वी नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी दरवर्षी पालिका पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करत असली तरी झाडे पडण्याचे प्रकार कायम असल्याचे दिसून येते. यंदाही झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात म्हणजेच 5 जुलै सकाळी 8:30 ते 6 जुलै सकाळी 8:30 या 24 तासांच्या कालावधीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण 186 तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये 110 झाडे पडल्याच्या, 38 झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या, 14 धोकादायक स्थितीतील झाडांच्या आणि 6 धोकादायक फांद्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. म्हणजेच झाडांशी संबंधित तब्बल 168 तक्रारी नोंदवण्यात आल्या. झाडे कोसळून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असले तरी या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करण्याचे काम केले. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. झाडांव्यतिरिक्तही गेल्या 24 तासात पाणी साचण्याच्या 4, पाणी पुरवठा वाहिनी गळतीची 1, स्लॅब कोसळण्याची 1, कंपाऊंड वॉल कोसळल्याच्या 2, धोकादायक कंपाऊंड वॉलची 1, मेटल शेड कोसळल्याच्या 2 आणि इतर स्वरूपाच्या 7 तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर संबंधित विभागाकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आली. नालेसफाईच्या ठेकेदारांची मुजोरी आणि ठाणे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाची झळ कळवा येथील साईनाथ नगर शनी मंदिर परिसरातील नागरिकांना बसली. घरात पाणी शिरल्यानंतर नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला पाचारण करावे लागल्याने काँग्रेसने प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नाले सुरळीत प्रवाहित ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची करारानुसार जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात हे काम वेळेत न झाल्याने मुसळधार पावसात नाल्यामध्ये गाळ साचला आणि त्याचा फटका नागरिकांना बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. धक्कादायक म्हणजे नागरिकांच्या तक्रारीनंतर नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. संबंधित ठेकेदाराने आज रविवार असल्याने आम्हाला सुट्टी आहे अशी भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची नालेसफाईची बिले ठेकेदारांनी घ्यायची आणि प्रत्यक्ष काम मात्र महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून करून घ्यायचे का, असा संतप्त सवाल काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांची बिले रोखावीत,
त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. नालेसफाईच्या कामावर कोट्याधी रुपये खर्च होत असताना प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरणे ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष आहे. हे काढायला पाहिजे होतं ना. पहिला काढलेला होता दादा. हा काय आधी काढला होता हा. एवढा टुकला पावसावर आलेला हा आता काय वरनं आलेला वाहून आलेला ढिकला हा. हे फ्लोटिंग मटेरियल आहे. आणि तुझं पोकलं इथे का नाही? आपत्कालीनचं का पोकलं नाही इकडे? तुझी गाडी का नाही इथे? तुझं पोकलन कुठे? टेंडर तुम्ही घेतलंय ना मग? अरे मित्र तुझी गाडी कुठे आहे? पोकलन कुठे आहे? आज बंद आहे दादा. का बंद आहे? आज सुट्टी आहे. आज लोकांनी पाण्यात बुडायचं. तुम्हाला सुट्टी आहे. तुमची उद्या सुट्टी संपली की तुम्ही येणार. आलो की लगेच फोन आला की अरे तू लगेच येऊन नाही. हा आपत्कालीनचा पोकलन माहिती आहे ते. टेंडर तुम्ही घेतलं, तुम्ही साफ करायचं ते. तुम्ही बिलं काढणार आणि साफ हा करणार. सरळ सांगतो आम्हाला सुट्टी आज रविवारी. लोक इथं लोकांच्या घरांनी पाणी आहे. लोक जेवलेली नाहीत. लोकांच्या घरामध्ये साप आहे. विसरले आहेत सगळे. आणि हा सांगतो की आज आम्हाला रविवारी सुट्टी आहे, सोमवारी करू. याची ती जबाबदारी आहे. ठेकेदार घेतलेला आहे, ठेका घेतलेला आहे त्यांची साफ करणं. हा ऍक्सिवेशन करून हा माल काढलेला तो सांगतो माणसं नाही आमच्याकडे. मग ज्या लोकांकडे माणसं नाही अशा लोकांना तुम्ही कामं कशा करता देता? आणि हा पोकलन आहे. हा आपत्कालीनसाठी दिलेला पोकलन आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्कालीन वाला काम करतोय आणि हा म्हणतो उद्या येणार. म्हणजे आज लोकांनी पाण्यात बुडायचं आणि मरायचं आणि याची माणसं नाही तर पोकलन उद्या येणार. ही परिस्थिती आहे. टेंडर एकाचं आणि काम दुसरा करणार आणि बिला यांनी खायची. ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कोपरी विभागातील सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. मुसळधार पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोपरी विभागातील बाराबंगला परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. महापौरांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आदेश दिले. तसेच उघडे असलेले मॅनहोल तातडीने झाकण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. यानंतर त्यांनी कोपरीतील शंकर मंदिरासमोरील रस्त्याची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाल्याचे आढळून आले. त्यामुळे चेंबर त्वरित स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाहणी दरम्यान झाडांच्या छाटणीनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या फांद्याही त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विकासादरम्यान संपूर्ण फुटपाथ पत्र्यांनी बंद करण्यात आल्यामुळे पादचारी, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. फुटपाथ तातडीने मोकळा करून सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापौरांनी ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बोगद्यालाही भेट देऊन पाहणी केली. भरतीच्या काळात या बोगद्यात पाणी साचण्याची समस्या कायम असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती सर्व उपाययोजना तत्काळ राबवाव्यात असे आवाहन शर्मिला पिंपळकर यांनी केले आहे. सतत 3 दिवस 4 दिवस पाऊस चालूच आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी ठाणे शहरामध्ये आपला पाहणी दौरा चालू आहे. आज कोपरी भागामध्ये पाहणी दौरा घेतलाय कारण बाराबंगला या परिसरामध्ये आणि महादेव मंदिर आणि सिडको या ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं त्यासाठी आपली सर्व अधिकारी टीम, सहाय्यक आयुक्त, आपले शिवसेने पक्षाचे सर्व महिला, आपले जयप्रकाश कोटवानी साहेब, आपण सर्वांसमेत आज हा दौरा घेतला आहे. एक झाड इथे पडलेलं आहे आणि एक बांधकाम चालू आहे सोसायटीचं. सोसायटीच्या विकासकाने पूर्ण फुटपाथ जाम करून टाकला आहे
आणि कुठलीही परमिशन न घेता आज त्याने हे सगळं हे करून टाकलंय. त्याची पाहणी दौरा आपण केलेला आहे. तसं कोपरीमध्ये बघायला गेलं तर कुठेच पाणी जास्त प्रमाणात भरत नाही आहे. जे उघडे चेंबर आहेत त्याची तपासणी केली, ज्याच्यावर झाकणं नाहीये ती बरोबर लावायला सांगितलेले आदेश दिलेले आहेत. आणि आज ठाणे शहरामध्ये जो काही किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा तुम्हाला भर दिसतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही आपल्या सतत संपर्कात आहे. आज खासदार नरेशजी मस्के साहेब हेही माझ्या बरोबर आपत्कालीनला भेट दिली आणि ठाणे शहरात जिथे जिथे आपली जिथे जिथे सकल भाग आहे, पाणी भरत आहे त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही हे व्यवस्थित बघितलं जात आहे. मॅडम 5 मिनिटाच्या अंतरावरच खरं तर शाळा आहे, मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील किंवा कोपरीकर नागरिक असतील इथून ये-जा करत असतात, पण विकासकांनी अशा पद्धतीनं पत्रे बाहेर घेतलेले आहेत. काय आदेश देणार आहात आणि किती दिवसांमध्ये पत्रे हलवण्याचे त्वरित त्याला सहाय्यक आयुक्तांना नोटीस द्यायला लावलेली आहे. हे जे झाडाचं सगळं पडलेलं आहे ते आज रात्रीपर्यंत सगळं क्लीन करायला आपण सांगितलेलं आहे.